नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो. आता आपला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक लाईन दिलेली आहे. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते AB ही तुम्हाला लाईन दिलेली आहे आणि या AB या लाईनवर तुम्हाला एक C पॉईंट सुद्धा दिलेला आहे आणि प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे या C पॉईंट पासून तुम्हाला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, जो परपेंडिक्युलर असणार आहे AB या लाईनला. तर सर्वात आधी C ला सेंटर मानून C या पॉइंटवर कंपास तुम्हाला ठेवायचा आहे आणि कंपास ठेवल्यानंतर AB या लाईनवर दोन आर्क तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकतात की AB या लाईनवर आपण अशा पद्धतीने दोन आर्क हे ड्रॉ केलेले आहेत. हे जे दोन आर्क आपण ड्रॉ केले त्यांना 1 आणि 2 अनुक्रमे आपण नाव द्यायची आहेत. पुढच्या स्टेपमध्ये हे जे दोन आपण आर्क दिलेले आहेत या दोघांना 1 आणि 2 असे नाव द्यायचे आहेत. आता तुमचं कंपासचं टोक 1 ही या पॉइंटवर ठेवायचं आहे आणि 1 ला सेंटर मानून वरच्या साईडला एक आर्क तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आर्क ड्रॉ करत असताना तुमचं कंपासचं जे अंतर आहे ते 1 C पेक्षा जास्त घ्यायचं आहे. वरच्या साईडला अशा पद्धतीने आपण येलो कलरचा आर्क ड्रॉ केला. तसंच 2 या पॉइंटला सेंटर मानून कंपासचं टोक 2 या पॉइंटवर ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला तेवढंच अंतर ठेवून एक दुसरी आर्क काढायची आहे. ह्या ज्या दोन आर्क तुम्हाला भेटले आहेत ते एका पॉइंटवर छेदत असतील तर या पॉइंटला आपण D हे नाव देणार आहोत आणि D हे नाव दिल्यानंतर पट्टीचा वापर करून C आणि D हे दोन्ही पॉइंट तुम्हाला जोडून घ्यायचे आहेत. आता तुम्ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती आहे CD आणि ही जी लाईन आहे ती AB या लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि हा जो परपेंडिक्युलर आहे तो C या पॉइंट पासून निघतो. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या लाईनला कोणत्याही पॉइंट पासून परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतात.